रात्री वलखेड येथे एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला, त्याविषयी ग्रामस्थांच्या संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहे. त्याबद्दल रघुनाथ पाटील हे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. रात्री या ठिकाणी आमच्या येथील श्री त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात, त्यांची मुलगी रात्री 7:30च्या दरम्यान बिबट्यानं अचानक उचलून नेली. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आमच्या गावामध्ये आजपर्यंत जनावरावर हल्ला करण्यात आला होता, पण मुलांवर किंवा असं याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला होत नव्हता आजपर्यंत. पण अतिशय दुर्दैवी घटना घडली. आम्ही सर्व वलखेड ग्रामस्थ या दुःखामध्ये सामील आहोत. शासनानं या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे विचार करून त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे चांगली भरीव मदत द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि याच्यावर शासनाने चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्याची शहानिशा करून आणि भावी काळामध्ये असे हल्ले होणार नाही याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो. काल वलखेडमध्ये ती घटना झाली. एक 1.5 वर्षाच्या मुलीला एका बिबट्याने उचलून 1 किलोमीटर शेतामध्ये लांब नेऊन दुसऱ्याच्या शेतामध्ये पेटीएम वर घेऊन गेले. 10 बिबट्या रुपये घेऊन गेला. प्राप्त झाले. सदर काल वलखेडमध्ये जी घटना झाली, एका 1.5 ते 2 वर्षाच्या चिमुरडीला बालिकेला नरभक्षक बिबट्याने उचलून नेऊन तिचा अंत केला. आणि ती घटना घडत असताना तिचे आई वडील सगळे शेजारी असताना ती घटना घडली आणि त्यांच्यातून त्या मुलीला उचलून घेऊन गेला बिबट्या. त्यानंतर गावामध्ये ही वार्ता फिरताच गावातील 200-300 लोक तिथं जमा होऊन आणि वन विभागाचे काय अधिकारी, दिंडोरी पोलीस स्टेशनचे काय अधिकारी, आम्ही सर्व मिळून त्या टीम बनवल्या 1-2-3 आणि प्रत्येक टीम ह्या वेगवेगळ्या दिशेने गेल्यात. एक शेजारच्या शेतामध्ये मृत अवस्थेत ती मुलगी सापडली. पण ती मुलगी सापडली, तो नरभक्षक बिबट्या हा एक कायमस्वरूपी जेरबंद करा किंवा मग त्याला गोळ्या तरी घाला. कारण ह्या घटना वारंवार आमच्याकडं गाई, वासरं, बैल, कुत्रे यांच्यावर होत होते. आज तीच गोष्ट माणसावर आली, कारण आमच्या गावामध्ये कुत्रेच राहिले नाही बिबट्यांना खाण्यासाठी. आणि आता जर मुलांवर ह्या गोष्टी व्हायला लागल्या तर हे प्रशासनाने याची कुठंतरी काळजी घेतली पाहिजे का ह्या बिबट्यांना आमच्याकडं नकोची, किंवा मग आम्हाला अधिकार द्या या बिबट्यांना मारण्याचा, आम्ही मग या बिबट्यांना मारतो. आणि या कुटुंबाला कोणती गोष्ट होत असताना एखादा घरातला माणूस जातो का ती पैशाने किंवा यानं भरून जात नाही, पण पैसे किंवा त्या कुटुंबाला मदत एक सहानुभूतीची असते. जी मदतसुद्धा त्या कुटुंबाला मिळावी. अतिशय गरीब कुटुंब आहे ते. आणि त्यांचं त्या कुटुंबाचं सुद्धा म्हणणं आहे का हे लोक डॉक्युमेंट करताना, वन विभागाचे लोक डॉक्युमेंट करताना जरा त्रास देत हवा, पण वन विभागाने पण त्याला सहकार्य करावं आणि ती लवकरात लवकर मदत मिळेल अशी अपेक्षा करतो.